आपली संस्कृती आपली दिनदर्शिका. समय निरामय. समय निरामय ही दिनदर्शिका जानेवारीपासून सुरू होत नाही, तर ती सुरू होते चैत्रापासून, गुढीपाडव्यापासून. हेच त्याचं विशेष आहे. आपल्या हिंदू महिन्यांप्रमाणे, मराठी महिन्यांप्रमाणे ही दिनदर्शिका आहे. आणि ही दिनदर्शिका म्हणजे एक प्रकारे आपल्या संस्कृतीची ओळखही आहे. याच्यामध्ये तुम्हाला पंचांग आणि इतर माहिती तर मिळणारच आहे, पण त्याचबरोबर या संवत्सरामध्ये म्हणजे या वर्षी आपण माहिती देतोय अष्टांग योगाची. योग. आज संपूर्ण जगाला भारताने योग दिला. आंतरराष्ट्रीय योग दिवस आता आपण सगळे साजरा करतोय. त्यामुळे संपूर्ण जगाला हा ठेवा आपण दिलाय. पण आपल्याला ह्या योगशास्त्राबद्दल किती माहिती आहे? तर आपल्याला योग म्हणजे केवळ आसन आणि प्राणायाम हेच मुख्यत्वे माहिती आहे. तो सीमित होऊन गेलाय. पण योग एवढाच नाहीये. आसन, प्राणायाम ह्या गोष्टी योगातली 2 अंग आहेत. अंग म्हणजे काय? तर त्याच्यातला एक एक भाग आहे. अशी महत्वाची 8 अंग योगशास्त्राने सांगितली. ह्या अष्टांगाची ओळख आजच्या पिढीला व्हावी म्हणून त्याविषयीची माहिती तुम्हाला ह्या दिनदर्शिकेमध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर योगशास्त्राचे वेगवेगळे जे प्रवर्तक आहेत, योगाच्या वेगवेगळ्या शाखा आहेत आणि त्याच्या प्रवर्तकांबद्दल देखील तुम्हाला ह्या दिनदर्शिकेमधनं कळणार आहे की कुणी कुठल्या योगशास्त्राची निर्मिती केली, त्याच्यामध्ये काय काय आहे, ते कोण होते, त्यांनी काय लेखन केलं आणि त्यांच्या जीवनाबद्दल माहिती आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत. दरवर्षी आपण एक वेगळी संकल्पना घेऊन संस्कृतीबद्दल, आपल्या प्राचीन शास्त्रांबद्दल ह्या दिनदर्शिकेमधनं माहिती देत असतो. त्यामुळे यावर्षी तुम्हाला माहिती मिळणार आहे योगशास्त्राची आणि योगाच्या प्रवर्तक योगींची. तर अशी ही दिनदर्शिका तुम्हालाही तुमच्या घरामध्ये हवी असेल तर दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा. आपली संस्कृती आपल्यालाच जपायची आहे आणि हा ठेवा आपण सांभाळून पुढच्या पिढीला द्यायचा आहे. त्यामुळे आपली संस्कृती आपली दिनदर्शिका, समय निरामय नक्की घ्या. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.